MDH काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. अजित पवारांच्या एका वक्तव्यानं माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक चर्चेत आली. 85 वर्षाचा दाखला देत प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरेंना अजित पवारांनी आव्हान देत आहेत आणि आता तावरेंनीही अजित पवारांचं आव्हान स्वीकारले. पाहूया. आणि बाबा 85 वर्ष झाले तरी थांबायला तयार नाही. परमेश्वर मला 100 वर्षाचं आयुष्य देणार, तोपर्यंत मी लढत राहणार. आता पायजमा सोडलं, लुंगी घातली. माझा ऍक्सिडेंट नसता, मग पाय वळवता येत नसेल तर मग काय करायचं म्हणून मी गेला उकडा फिरवू. बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. अजित पवारांनी मीच चेअरमन असणार असं सांगून प्रतिष्ठा पणाला लावली आहे आणि आता चंद्रराव तावरेंचं वय सांगून अजित पवार आव्हान देत आहेत. हे बाबा 85 वर्ष झाले तरी थांबायला तयार नाही. आता पायजमा सोडलं, लुंगी घातली. घातली की नाही? मी चेष्टा करत नाही, मी खरं ते सांगतो. मी पण पूर्वी शर्ट पॅन्ट घालतो, आता जपा पायजमा घालतो, परंतु शर्ट पॅन्ट पण मी घालू शकतो. परमेश्वर मला 100 वर्षाचं आयुष्य देणार, तोपर्यंत मी लढत राहणार. माझा ऍक्सिडेंट नसता, माझा बॉल बदलला गेलाय. डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला पाय वळवता येणार नाही, पायजमा घालताना तो पाय वळवावा लागतो. मग पाय वळवता येत नसेल तर मग काय करायचं म्हणून गेला उकडा फिरवू. सध्या अजित पवारांच्याच पॅनलकडे माळेगाव कारखाना होता, तर 1997 आणि 2015 मध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या ताब्यात कारखाना होता. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 22 जूनला निवडणूक आहे. एकूण 19,750 सभासद मतदान करणार आहेत. 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. अजित पवारांचं श्री निळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांचं बळीराजा पॅनल, चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल, तर कष्टकरी शेतकरी पॅनलसह काही अपक्ष आहेत. पण मुख्य लढत ही अजित पवारांचं श्री निळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्येच आहे. अजित पवार तावरेंचं वय काढत असल्यानं आता तावरेंच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावून व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले आहेत, ज्यात अजित पवारांना मेसेज देण्यात आलाय की बड़ी से बड़ी हस्ती मिट गई हमें झुकाने में, बेटा तू तो कोशिश भी मत करना, तेरी उम्र गुजर जाएगी हमें गिराने में. वयोमानाप्रमाणे बापूराव प्रत्येकाला थांबावं लागतं. आज 85 वर्षाचा चेअरमन व्हायला निघालेली व्यक्ती तुमचा 19,750 सभासदांचा प्रपंच आणि कारखाना चांगला चालू शकतं का? तुमच्या समोर बोलत असलेला 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला महाराष्ट्राचं अर्थकारण बघणारा माणूस चांगला चालू शकतो? तुम्हीच विचार करा. प्रत्येकाच्या कामाच्या हातोटीवरती अवलंबून आहे. ते आताच्या 25 वर्ष राजकारणात आहे, मी 65 वर्ष राजकारणात आहे. अनुभव मला जास्त आहे का त्याला जास्त आहे? मला जास्त आहे. सहकार्याचा अनुभव आहे, कारखानदारीचा अनुभव आहे. मतदानासाठी अवघे 5 दिवस शिल्लक आहे आणि अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. निवडणूक साखर कारखान्याची असली तरी अजित पवारांचा टोन मात्र विधानसभा निवडणुकीसारखाच बघून घेतो असा आहे. यावेळेस संचालकाच्या हातात काही ठेवलेलं नाहीये. गाडी वापरायची नाही, गेस्ट हाऊसला चहाशिवाय काही प्यायचं नाही, चहाशिवाय काहीच प्यायचं नाही. चहा आणि पाणी आणि फार तर ज्यूस. आणि मी कुणी चुकलं तर काय करतो महाराष्ट्राला माहिती. एखाद्याला नाही निवडून यायचं म्हटलं तर मी काय करतो हे पुरंदरनी पण बघितले आणि शिरूरनी पण बघितलेलं आहे. साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी ताकद पणाला लावली आहे, पण चंद्रराव तावरेंनी देखील अजित पवारांचं आव्हान स्वीकारलंय. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध 85 वर्षांचे तावरे अशी ही निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.
MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.